राहिल्याच्या कीर्तनातला कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रेवानी वाचायत नाही. ते तोंड सोडून देण डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगडेवर करून गुढी भागवा याच नाही याचच नाही. लांब उभं राहायचं चांगला चप्पल जोड पायाचा पण भामटेवने आपले कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊन असं बसतोय तसाच निघाला मग आपल्या कीर्तनाला भामटेवने बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैल का पण चोय म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का? ये मी कोण आता रिटायर झाले काही परमनंट नाही झाले. काही जे पोरं लागणार आले बापाला पगार नाही. काही ना पाहुणे येणं रेंज गेली काहींची रेंज. काहींचं तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा. काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. EMA नाही कोण खातं. EMA BPHBD कॉम्युनल BD सिनियर केजी ज्युनियर केजी कोण खातं. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वाढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम. लोकांना पोरं आणायची कुठून. अरे एकच हे घालावं कुठं कुठं. बरं पोरं गार्जन द्यायची गोष्ट आहे का. तू गाडी वाटव भिकार मी आतून पोर आणतो. जा लोकांना 5-5 पोरं होते ते तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. बरं लोकांना पोरं कस काय होतील ज्याला बायको त्याला तुम्ही 30 होऊन देते नाही. म्हणजे बायका करायचे मूळमध्ये तुम्ही त्यांना बायका देते नाही. लोक करतील काय. चला ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव राय कोण 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसतो. देव बोलला नामदेव महाराज. देव हसला नामदेव महाराज. देव दूध पिला नामदेव महाराज. मंदिर फिरलं नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कट्ट्यावर हात आहे विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे. आपण तडफाडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कट्ट्यावर हात आहे विटेवर उभा आहे. तो राजाचा रंकाही करेल. रंकाचा राजाही करेल. हो रात्री नोटावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो देव येतो घमेंड कमी करा घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या. घमेंड कशाचीही करा जिरती. जिरती आज घरी जाताना म्हणतच जायचं महिला मंडळ जिरती. हो आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवाने त्याचा गेम केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाड्या झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तोंड जोडाय माणूस मिळाला. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अख्खे रिटायर झाल्यावर रेडी झाले. आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांग. इकडून परसत घेतो खातो कोण इकडून. हो देव येतो सोडित नाही कोणाला. काही नाही इस्टेट मोकर पोरग नाही काही नाही. इतकी पोरं आहे झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या 3ही फेल गेल्या नाहीच झालं. काय नाही इस्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसलं चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. काही माणसं चालू मेली. काही ना अख्खो गाव कटाळे पडेल पठ्ठ्या 110. उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणली आहे अजून मरणच नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांक.
पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचा कोणी कोण? ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. चला चिंता बिंता करायची नाही. आता फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट आहे का, विशेषतः 7वा वेतन आयोग, सर्व्हिसवाले, शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं, पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा नाहीला नाही. तुम्ही जेवून नाही आले? या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला? जर नाही तर नाही का? आता याचे 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही स्टेजवरचे, यांना मी माझ्या सगळं माळा काढा लावणार. ठरवा मान्य? चला, देव आहे किंवा नाही? आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पिशी आहे, तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. हा अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या ते मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडाला आल्या फांद्या आहे, फांद्या आली पानं आहे, पानं आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ, शाळा काढणारालाच कळलंय, तुला काय मागं काढत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणात दूध तयार आहे, आजच मग एखादा बिंडोक मेंदूजा म्हणेल, उडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. चला देव
देव या मग आमच्या टोळीत. चला देव देव. महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले. मग काही वागण्या बिगण्यात फरक? बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या? नाही. मग का झक माराय गुरुवार गेले? अहो पार्वतीनं गुरुवार केलं, शंकर धाबे जेवला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गाडी. शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी लिंबू पी. 4 गुरुवार करती, सासरा उपाशी मारी ती. काय काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठपर्यंत येणार. 3ऱ्या अध्यायातली होई टाळकरी मंडळी, महाराज मंडळींसाठी. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं निडायचं नाही, दीड दिवस जुळीत बसायचं नाही. 9,000चं बोकडं कापला देवाला, आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर खूर. हे लोक नाख्या का वाता माहिती? त्या शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वास होत मी ह्याला. आईचा हो मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या बाप्याचा बाप मी ह्याला लय भोळा मादी सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा घोळ झाला का, ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव. पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का खमाया पापेची आई भोळी महादेवी. तो म्हणतो कोणालाही सांग, पापेची आई सांगू नको. कोणालाही अवसरी आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. 3 वर्षात 3 वाक्य बोलती बरं का दादा. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. आठवं तुमचं नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. 2रं वर्ष ऐकलं का? 3रं वर्ष कान फुटले का? 4थं वर्ष तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान कवाय. आला आमच्या बोकांडी. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. 3रा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडळवाले बाय, सिटीवाले, महिला पुरुष बचत गटाचे बाय, अंगणवाडीचे बाय, शास्त्रीय उपाशी मारणार बाया, कॉलेजचे पोरी पळून जाणार पोरी, बापलीचा इज्जत दाखवणारे पोरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी. उद्या म्हणा नको मा नाव नाही घेतलं. छायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. आता माझं कीर्तन साहेबांच्या वाढदिवसाला ठेवलं म्हणल्यावर साहेबांनाही भेव नाही 100 वर्ष, आणि पंकज भाऊंना पण भेव नाही. 100 वर्ष भेव नाही. आता माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठेवलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा.